मित्रांनो, आज 1 एप्रिल 2026 पासून देशभरामध्ये नवीन किमान वेतन दर लागू होणार आहेत आणि याच्या संदर्भातील कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कोर्टाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2026 पासून देशभरामध्ये नवीन किमान वेतन दर लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगानं केंद्र शासनाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026 पासून हे किमान वेतन दर लागू करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, याच्या संदर्भातील हे प्रसिद्धी पत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामगार आणि त्यांच्यासाठी लागू असलेले वेजेस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहू शकता जे काही इंडस्ट्रियल असतील, खाण कामगार असतील किंवा इतर खाण क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळी कामं करणारे असतील, अशा कामगारांसाठीचे दर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये जमिनीवरती काम करणारे आणि जमिनीच्या खाली काम करणारे अशा दोन प्रकारामध्ये या कामगाराचं वर्गीकरण करण्यात आलेले आहे. याचप्रमाणे इंडस्ट्रियल कामगार, बांधकाम कामगार किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारामध्ये जे काही कामगार काम करतात अशा कामगारांचं वेतन सुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता अनस्किल अर्थात अकुशल कामगाराला कमीत कमी 556 रुपये पर डे एवढं वेजेस निश्चित करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये बी एरियामध्ये 693, त्याच्यापेक्षा वरील कॅटेगरीचा एरिया असेल तर त्याच्यामध्ये 827 रुपये पर डे एवढं वेतन दिलं जाणार आहे. सेमी स्किलसाठी 650 रुपयापासून 918 रुपयापर्यंत हे वेतन दिलं जाणार आहे. याच्यामध्ये स्किल लेवलचे जे वर्कर असतील त्यांना 781 रुपये पर डे पासून 1008 रुपये पर डे पर्यंत वेतन दिलं जाणार आहे. तर जे काही हाय स्किल कॅटेगरीमधील वर्कर असतील यांना 918 रुपये पर डे पासून 1094 रुपये पर डे पर्यंत या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे. याच्यामध्ये सरासरी आपण जर पाहिलं तर जे अकुशल कामगार असतील यांना सरासरी 783 रुपये पर दिवस अर्थात 20,358 रुपये महिना अशा प्रकारामध्ये हे वेतन मिळणार आहे. अर्धकुशल कामगारांना 868 रुपये पर डे अर्थात 22,568 रुपयापर्यंत, तर कुशल कामगारांना 958 रुपये म्हणजे साधारणपणे 25,000 रुपये महिन्यापर्यंत हे वेतन मिळणार आहे. तर उच्च कुशल कामगार जे असतील अशा कामगारांना 1,035 रुपये पर डे अर्थात 26,900 अर्थात 27,000 रुपयापर्यंत हे वेतन मिळणार आहे. मित्रांनो, देशभरातील वेतनवाढीचा निर्णय हा कामगाराच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा हा निर्णय आहे. वेतनातील तफावत कमी करणं, याचप्रमाणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार पगाराची रचना जुळवून घेणं या उद्देशानं शासनाच्या माध्यमातून हे नियम बदलण्यात आलेले आहेत. आज 1 एप्रिल 2026 पासून सर्व कंपन्या असतील, सरकारी कार्यालय असतील, खाजगी कामगार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्या माध्यमातून हे नवीन वेतन दर लागू करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. मित्रांनो, हे परिपत्रक बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे. हे आपण शासनाच्या वेबसाईटवरती सुद्धा पाहू शकता. धन्यवाद.